भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आज ही रेल्वे बीडमध्ये दाखल झाली आहे. तब्बल 3 ते 4 दशकांचा हा प्रवास बीडकरांनी सोसलाय आणि हा आज प्रवास खरं तर रेल्वेचा सुरू झालाय, पण संघर्षाचा प्रवास आज थांबलाय. ही रेल्वे कुतूहलाने पाहण्यासाठी गावागावातून महिला, त्यांच्यासोबत त्यांची मुले आणि अनेक बीडमधील तरुण मंडळी ही रेल्वे कुतूहलाने पाहण्यासाठी, तिथे फोटो काढण्यासाठी आणि या रेल्वेचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत, मंत्र्यांच्या उपस्थितीत या रेल्वेचे आज उद्घाटन झाले आणि ही रेल्वे बीडकरांसाठी आजपासून चालू झाली. अहिल्यानगर ते बीड हा प्रवास आजपासून सुरू होतोय. बीडने पाहिलेलं हे एक पहाटेचं स्वप्न होतं, जे आज अनेक बीडकरांचं पूर्ण झालंय. बीड रेल्वे स्टेशनकडे जात असताना ही झालेली गर्दी म्हणजे याचं उत्तम उदाहरण आहे. कारण हा संघर्षाचा प्रवास अनुभवण्यासाठी या पिढीतील आणि मागच्या पिढीतील लोक देखील इथे जमा होत होती. कारण हा प्रवास त्यांना खरं तर मन भरून पाहायचा होता. गाड्यांच्या लागलेल्या रांगा, टू व्हीलर त्यातून वाट काढत निघत होते. अनेक मोठ्या गाड्या प्रतीक्षेत होत्या. याच ट्रॅफिकमुळे काहींना आज रेल्वे अनुभवता आली आणि काहींना ती अनुभवता आली देखील नाहीये. यातून वाट काढत आम्ही बीड रेल्वे स्टेशनकडे पोहोचलो. तिथे आजच्या उद्घाटनाची जय्यत तयारी झालेली दिसलेली. बीड रेल्वे स्टेशनला एखाद्या जत्रेसारखं तिथं स्वरूप आलेलं दिसत होतं. अनेक जण आपल्या परिवारासह ही रेल्वे आपल्या लहान मुलांना कुतूहलाने दाखवण्यासाठी तिथे आवर्जून घेऊन आलेले आम्हाला दिसत होते. हा भला मोठा परिसर म्हणजे आता ऐतिहासिक ठिकाण झालंय. ही आहे बीडचे रेल्वे स्टेशन. इथे अनेक तुम्हाला वृद्ध महिला देखील दिसत आहेत. खरं तर हा खूप मोठा संघर्ष आहे. किमान याच्यामध्ये 3 ते 4 पिढ्यांनी हा संघर्ष अनुभवलेला आहे. आता याच बीडमुळे अनेक तरुण वैद्यकीय कारण असेल, शिक्षण असेल, औद्योगिक कारणं असतील किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी, शैक्षणिक कारणांसाठी या रेल्वेचा आता पुरेपूर उपयोग होणार आहे. कारण ही रेल्वेची व्याप्ती वाढत जाणार आहे. तिकीट घराजवळ जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा कुतूहलाने तिथे सेल्फी घेताना, आपल्या मुलांचे फोटो काढताना आम्हाला काही नागरिक दिसले. तिथे लावलेलं वेळापत्रक देखील सर्वजण पाहत होते. बीडच्या रेल्वेचं टायमिंग काय असेल, किती वाजता निघेल, कोणत्या दिवशी सुट्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये कैद करताना तिथे बीडकर दिसत होती आणि सोबत त्यांचे फोटो सेशन देखील तिथे चालू होतं. याच दरम्यान तिकीट खिडकीजवळ पुन्हा बघितलं तर काही जण परिवारासोबत देखील इथं सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरत नव्हता. इथे लावलेलं दरपत्रक असेल किंवा त्याची प्राइसिंग देखील तिथं त्यांनी मेन्शन केलेली आपल्याला दिसते. कोणती गाडी कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेला, कधी येणार आहे, केव्हा येणार आहे, याचं देखील वेळापत्रक तिथे आम्हाला दिसलं. आणि खायचे स्टॉल देखील या बीडच्या रेल्वे स्टेशनवर लागलेले दिसत होते. तर असं आहे बीडचं रेल्वे स्थानक आणि बीडची रेल्वे.